हॅलो फ्रेंड्स, आज आपण माझ्या इंटेरियरच्या साईटवरती आलेलो आहे, ज्याच्यामध्ये आपण लिव्हिंग रूम बघणार आहे. लिव्हिंग रूमची साईज आपण 15x18 आहे अशा लिव्हिंग रूम मध्ये बघत आहे. या लिव्हिंग रूमची खासियत अशी आहे की हा लिव्हिंग रूम आपला डबल हाईट आहे. याच्यामध्ये आपण समोर एंट्रन्स मध्ये आल्यानंतर टीव्ही युनिट डिझाईन केलेला आहे. साईडला आपण लेफ्ट हँड साईडला आपण स्टोरेज केलेला आहे. सेंटरला एक छान असं टीव्ही युनिट डिझाईन केलं. एंट्रन्स मध्ये आल्यानंतर आपण कृष्णांची मूर्ती घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण साईडला अँबियन्स म्हणून ग्रासचा यूज केलेला आणि सेंटरमध्ये कृष्णाची मूर्ती लावली. त्याच्या साईडला आपण दोन्ही हँगिंग लाईटचा सुद्धा यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये आपण हॉलमध्ये एक एल शेपचा सोफा घेतलेला आहे. एल शेपचा सोफा हा आपण फुल कुशन मध्ये केलेला आहे, ज्याचा कलर तुम्ही ब्ल्यू शेड मध्ये केलेला आहे. याच्यामध्ये आपण हॉलमध्ये एकदम कॉन्ट्रास्ट असलेला सोफा घेतलेला आहे. हॉलचं कलर कॉम्बिनेशन एक वेगळं आहे आणि सोफा एकदम हायलाइट साठी वेगळ्या कलरचा घेतलेला आहे. सेंटर टेबलचं जर बघितलं गेलं तर सेंटर टेबल आपण एक प्लाय मध्येच केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण स्टोरेज साठी खाली जागा केलेली आहे. तुमचे न्यूजपेपर, लॅपटॉप्स वगैरे तुम्ही इझिली यूज करू शकता, असं आपण नीट यूज केलेला आहे. सेंटरला आपण लॅमिनेटचा यूज केलेला आहे, ज्याच्यामध्ये हायलाइट करण्यासाठी टी पट्टीचा यूज केलेला आहे. सेंटरला आपण टीव्ही घेतलाय. खाली आपण स्टोरेज घेतलेला आहे. स्टोरेज मध्ये आपण प्रोफाईल शटरचा सुद्धा यूज केलेला आहे. आणि लुवर्सला हायलाइट करण्यासाठी, लुवर सारख्या लॅमिनेटला हायलाइट करण्यासाठी आपण हँगिंग लाईटचा यूज केला. हा डबल हाईटचा हॉल असल्यामुळे येथे आपण सेंटरला एक मोठे झुंबर टाकलेला आहे, जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता. झुंबर अगदी अट्रॅक्शन पॉइंट आहे आपल्या हॉलचा. अशाच पद्धतीचे इंटेरियर रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही यस डिझाइन स्टुडिओला फॉलो करा.